स्वयंपाकात स्वादाची जान, डीएम मसाले तुमच्या घराची शान। छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूर इचलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले। मटन मसाला, चिकन मसाला, धणे पावडर, गरम मसाला, बिर्याणी मसाला, तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले। तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले, गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा। डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले। संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल 91 30 80 22 55। नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम। एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। इचलकरंजी वस्त्रनगरीत यार्न एक्स्पो इचलकरंजी 2025 हा मेळावा गुरुवार 11 आणि शुक्रवार 12 सप्टेंबर रोजी पार पडणार आहे। इचलकरंजी शटललेस फॅब्रिक्स मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन अर्थात इस्फमा तर्फे आयोजित या तिसऱ्या मेळाव्याचं आयोजन इथल्या स्टेशन रोडवरील पंचरत्न सांस्कृतिक भवन इथं करण्यात आले, अशी माहिती अध्यक्ष अनिल गोयल यांनी पत्रकार परिषदेत दिली। गोयल यांनी सांगितलं, उद्घाटन समारंभ 11 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता होणार आहे। यासाठी लॅन्झिंग फायबर्स इंडियाचे सिनियर कमर्शियल डायरेक्टर अविनाश माने, बिर्ला सेल्युलोजचे ग्रुप एक्झिक्युटिव्ह प्रेसिडेंट मनमोहन सिंग आणि ट्रायडेंट यांचे सीईओ अभय शुक्ला हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभणार आहेत। मेळाव्यात 40हून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फायबर आणि यार्न उत्पादक सहभागी होणार आहेत। सीताराम, द लक्ष्मी मिल्स, मिलन ग्रुप, आदित्य बिर्ला यांसारख्या नामवंत कंपन्यांची उपस्थिती विशेष आकर्षण ठरणार आहे। प्रदर्शक कार्यक्षम धागे, डोप डाइड फायबर्स, पुनर्वापर आणि पर्यावरणपूरक धागे तसंच तांत्रिक कापड सादर करण्यात येणार आहे। एक्स्पो दरम्यान 4 तांत्रिक सत्र होणार आहेत। यात क्रॉस लिंक्ड फायबर्सची वैशिष्ट्य, क्रेडिट विमा, नवीकरणीय ऊर्जा आणि स्ट्रेच वोव्हन फॅब्रिक निर्मिती या विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत। ही सत्र व्यापारी आणि उत्पादकांना उपयुक्त ठरण्याची अपेक्षा आहे। इचलकरंजी हे महाराष्ट्राचं मँचेस्टर म्हणून आपण ओळखतो। शहरात दररोज 1700 टन धाग्याचा वापर होतो। वार्षिक उलाढाल सुमारे 20,000 कोटी रुपयांवर पोहोचली आहे। शहरात 50,000 पॉवरलूम, 15,000 एअरजेट आणि रेपियर लूम तसंच 2,000 ऑटोलूम कार्यरत आहेत। त्यामुळं इचलकरंजी कापड उद्योगाचं प्रमुख केंद्र ठरलंय। इचलकरंजीला जागतिक कापड हब बनवण्याच्या दिशेनं हे मोठं पाऊल आहे, असंही त्यांनी सांगितलं। या एक्स्पोमध्ये शाश्वतता आणि चक्रीय अर्थव्यवस्थेवर विशेष भर देण्यात आलाय। द ट्रेड ब्रिज या संकल्पनेतून घरगुती आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमधील संबंध मजबूत करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आले। पत्रकार परिषदेत धवल देसाई, गोरखनाथ सावंत, सर्वेश बांगड, ब्रिजेश मंत्री, बसंत कुमार मंत्री, वासू झंवर आदी उपस्थित होते।